संतोषजी देशमुख यांना किडनॅपिंग करून टॉर्चर करून मारून त्यांचा मर्डर जो झालेला आहे, या मर्डरच्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना सर्वांना अटक झाली पाहिजे। याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे हे शोधला पाहिजे। आणि आज त्याला 9-10 दिवस झाले तरी पोलिसांकडून आणखी यांची दखल जरी घेतलेली दिसत असली तरी खऱ्या अर्थानं त्यांना न्याय मिळत नाही। फक्त 2 आरोपी 2 दिवसात अटक केली, त्याच्यानंतर एक असा 3 आरोपी अटक झालेले आहेत। आणखी गुन्हा ज्यांच्यावर नोंद झाला आहे असे 3 आरोपी अटक करणं बाकी आहे। आणि हा सर्व जो खुनाचा कट कुणी रचला आहे याची माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे आणि ती जनतेसमोर दिली पाहिजे। मला पोलिसांना हे सुद्धा म्हणणं आहे की या पोलिसांनी जे निपक्षपाताने आपण ही भूमिका घेतली पाहिजे आणि पोलिसांनी काम केलं पाहिजे। कारण तिथले जी पोलीस SP आहेत, दररोज एक नवीन ड्रामा काहीतरी आमच्या जिल्ह्यात घडतोय, त्या ह्याला कुठंतरी आळा घालायचं काम केलं पाहिजे। तिथं आज एक त्यांनी ज्या PSIंना पहिल्या दिवशी त्यांनी सस्पेंड केलं आहे, निलंबन केलं आहे, त्या PSIला माझी आज मागणी आहे की त्यांना सहआरोपी करा, तरच खऱ्या अर्थानं लोकांना न्याय मिळेल। कारण ते PSI त्या आरोपीसोबत चहापान घेत होते, त्यांच्यासोबत फिरत होते, म्हणजे मर्डर म्हणजे किडनॅप करतेवेळीच ते त्याच्या अगोदर अर्धा तास त्या आरोपीसोबत होते। मग यांच्या आरोपीसोबत संबंध काय? आणि माझी सर्वात महत्त्वाची मागणी आहे की या सर्व लोकांचे CDR तपासा। कारण या लोकांनी मर्डर करते वेळेस जी कुणाला फोन केलेत, त्यांना कुणाचे फोन आलेत, जी 7 तारखेला घटना घडली त्या घटनेपासून ते 9 तारखेला घटना घडेपर्यंत, 7 तारखेला त्या पवनचक्कीच्या ऑफिसवर जाऊन बाचाबाची झाली, काही थोडाफार भांडणं झाले, तेव्हापासून जे 9 तारखेला मर्डर होईपर्यंत 6 वाजेपर्यंत 9 तारखेला संध्याकाळी तोपर्यंत कुणाचे फोन कुणाला आले, पोलीस स्टेशनचे सुद्धा जी काय PI तिथं होते, PSI तिथं होते, यांच्या सर्व मोबाईलचे CDR काढले पाहिजेत आणि CDR करून ज्यांनी फोन केलेत, का केलेत, कशासाठी केलेत आणि याचं कनेक्शन कुठं जुळतंय हे सगळं काढलं पाहिजे। आणि जे खरा आरोपी आहे, म्हणजे ज्यांनी मर्डर केले ते तर खरे आरोपी आहेतच, पण किडनॅपिंग केले तेही खरे आरोपी आहेत, पण त्याच्यापेक्षा याला कुणी करायला लावलंय का असा संशय जी जनतेच्या मनात आहे, हा संशय जनतेच्या मनातला काढला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही आंदोलन संसदेतही केलं, संसदेत मी काल मागणी केली, आज संसदेच्या दारात सुद्धा केलं की कारण SPनी बीडच्या मला सांगितलं होतं की आम्ही 2-3 दिवसामध्ये अटक करतो, अटक केली नाही। आमची अशी मागणी आहे की ह्या सर्व प्रकरणाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन ही मागणी पूर्ण लोकांची जी मागणी आहे ती मान्य करायसाठी काम पोलीस यंत्रणेने केलं पाहिजे। आपण अमित शहाची भेट घेतली होती, अमित शहांना मागणी केली होती, त्याला साधारणतः 5 दिवस उठून गेले, पण अजूनही काही कारवाई होत नाही, काय वाटतं? नाही, आदरणीय अमितभाईंनी मला तसा शब्द दिलेला आहे, आम्ही चौकशी करू म्हणून ते करतील। पण मीनवाईल महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाने CIDकडे तपास दिला आहे। तर माझी म्हणणं असं की CIDकडे दिल्यामुळे सुद्धा एखाद्या वेळेस ते महाराष्ट्र सरकारने सांगितलं असेल की आम्ही CIDकडे दिलेले, तुम्ही इथनं काही करू नका, असं असू शकतं, माहीत नाही। परत काल मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट मी बघितलं, मुख्यमंत्री महोदय असं म्हणलायत की मी SIT नेमतो कालच्या सभागृहामध्ये। मग त्यांनी SIT नेमतो, तर SIT नेमायला अधिकारी कोण नेमतो हा पण प्रश्न येईल, कारण त्याला सुद्धा कर्तव्य असा अधिकारी जे आमच्याकडं मागच्या काळामध्ये बीड जिल्ह्यालाच असणारे अधिकारी जे माझ्या पाहण्यात होते, पंकज कुमावत नावाचे SP ज्यावेळेस प्रोफेशनल पिरियड केजलाच आले होते, त्यांना केजचा पूर्ण अभ्यास आहे आणि ते बीड जिल्ह्याला परत SP म्हणून घ्यायचं तर त्यांची बदली आता दुसरीकडे कुठेतरी असते। तसा जर अधिकारी एकदा नेमला एखादा तो खूप चांगला विषय होईल। नाहीतर हर्षद पोद्दार म्हणून एक आमच्याकडे ॲडिशनल SP होते, एक मी सॅम्पल म्हणून नाव सांगतो, कुणाला नेमायचा हा शासनाचा अधिकार आहे तिथल्या ग्रह, पण कुणाला एक अधिकारी नेमून त्याच्या अंतर्गत SIT नेमली तर खऱ्या अर्थाने न्याय मिळेल। जर खरंच न्याय द्यायचा असेल तर शेवटचं जे कोणी हे घडवलंय याच्यापर्यंत गेलं पाहिजे तरच न्याय मिळेल। संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड या नावाचं व्यक्तीचं नाव घेतलंय आणि हे याचे मास्टरमाइंड आहे असं म्हटलंय, काय नक्की यामागे कोण आहे वाल्मिक कराड? नाही, मला आदरणीय संदीप भैयांनी जे नाव घेतलेलं आहे त्यांनी त्यांच्याकडे जी माहिती आली असेल त्याच्याप्रमाणे त्यांनी ते बोलले असते, पण मला आज जे काय बोलायचं आहे तो हा विषय की मला याच्या खोलात गेलं पाहिजे। कुणाचं नाव घेऊन कुणाला बदनाम करणे हा आमचा उद्देशच नाही, ना संदीप भाईचा आहे ना माझा नाही। आमचा उद्देश काय, मारेकरी असणारा किंवा ज्यांनी ही घटना घडवतात याला न्याय जी हे घटना घडतो याला शासन झालं पाहिजे आणि आरोपीला सजा झाली पाहिजे आणि ज्यांनी केले ज्याच्यावर ही घटना घडली त्याला न्याय मिळाला। साहेब, तुमची भूमिका होती तुम्ही ही घटना घडली त्यानंतर यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आता 2-2 मंत्रिपद
ती बीड जिल्ह्याला मिळालेली आहे. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? ही आमचं दुर्भाग्य आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या वाईट घटना घडतात. या वाईट घटनेवर बोलताना कुणाला वेळ मिळत नाहीये. पण ते असं आपण समजूयात की ते जरा मंत्रिपद घेण्याच्या तिकडं कार्यक्रमात व्यस्त असतील, त्याच्यामुळे त्यांना प्रतिक्रिया देणं किंवा येणं किंवा प्रतिक्रिया दिलेली होती. काही जणांची प्रतिक्रिया बघितली आपण. पण ठीक आहे, बीड जिल्ह्याला मंत्री मिळाले त्याचं आम्ही स्वागतच करू. पण बीड जिल्ह्यामधले जे अन्याय होतोय, लोकांवर अत्याचार केला जातो, याला न्याय द्यायचं काम हे मंत्री महोदय करतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून करतो. तुम्ही एसपीच्या निलंबनाची मागणी केलेली होती. निलंबनाचं नाही, मी पहिल्या दिवसापासून एसपीचं निलंबन न मागता मी एसपीला तिथून बदला. आणि मी आजही आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतोय, मी ज्यांची मागणी केली होती पाटील यांचं निलंबन झालं पाहिजे, त्यांचं झालेलं आहे. महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे, ठीक आहे, ओके, आम्ही त्याचे मी समाधानी. पण एकच व्यक्ती महाजन त्या पोलीस स्टेशनला तपासात ते अधिकारी राहिले नाही, पण एसपी पण तिथं राहिले नाही पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. एसपींची बदली झाली तरच आमच्या बीड जिल्ह्यातील ह्या आरोपीला काहीतरी सजा होईल आणि आमच्या माणसांना न्याय मिळेल. याच्यासाठी सर्वांनी ताकदीनं आम्ही आज हा विषय तर दिल्लीतूनही बोलत जरी असलो तरी प्रत्यक्ष त्या मसाजो गावचे सर्व परिसरातील सर्व लोक असतील, सर्वांची एकच इच्छा आहे की आमचे आरोपी जर अटक नाही झाले, आज अटक करू असं त्यांनी सांगितलं होतं, तर ते आंदोलन छेडणार आहेत. आणि या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार बीड जिल्ह्याचे एसपी असतील आणि याला मागं टाकणारे जे कोणी बरदास्त असेल ते सर्वजण लोक असतील. बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था राखणे आणि आरोपीला फाशी करणे किंवा सजा करणे हे काम पोलीस यंत्रणेचं आणि शासनाचं आहे. शासनाने याच्यात गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि लवकरात लवकर आरोपीला अटक केली पाहिजे. याच्यात कुणी कुणावर आरोप करत नाही, कुणी राजकारण करत नाही, पण या गोष्टीचा छडा तर लागला पाहिजे. याच्या पाठीमागं जी घटना घडवतो ही कोण आहे, त्याचा मास्टर माइंड कोण. आम्ही सगळेजण म्हणतो मास्टर माइंड कोण, आमचा रोग कुणावर नाही आहे. पण या घटनेचा घटनाक्रम कसं सांगतोय की ही घटना एका डायरेक्ट गेला कुणी किडनॅप केला असं नाहीये. मग पोलिसने आतापर्यंत सीडीआर का काढले नाही, आतापर्यंत लोकांना का तपासलं नाही, हा पोलीसवर माझा, मग एसपींना माझं हे म्हणणं आहे की एसपी साहेब तुम्ही एवढ्या दिवस करताय काय, आतापर्यंत तुम्ही का केलं नाही, हा विषय असल्यामुळं एसपी साहेबांना लवकरात लवकर बदलून तिथं एसपी दुसरा दिला तर लवकरात लवकर तपास लागेल. आणि याच्यासाठी आणखी आंदोलन करण्याची लोकांची मानसिकता आहे. मला सकाळी फोन करून सांगितलंय, आज रात्री पण सांगितलं की लोक म्हणतायत की तुमच्यामुळे आम्ही, म्हणजे मी सांगितलं होतं की सोमवारपर्यंत थांबा. त्यांनी म्हणजे कालच करणार होते आंदोलन, लोकांचं असं तीव्रता होती, पण लोक म्हणले की नाही. मी म्हणलं विनंती केली, मी सभागृहात घेणार आहे, हाऊस तिकडंही चालू होतं, तिथेही काय होईल, आपण काय जरी शासनाला जर जागाली शासनही करेल, नाही झालं तर परत पुन्हा आणखी आंदोलन होईल आणि याला सर्वस्वी जबाबदार शासन असेल असं माझं म्हणणं. प्रियंका गांधी आजच्या आंदोलनाला उपस्थित आहेत, त्यांची काय नक्की भूमिका होती? नाही, आम्ही महाविकास आघाडी किंवा NDA म्हणून इथं जेवढे आहोत त्या सर्वांनी मिळून इंडिया आघाडीचे जेवढे आम्ही घटक पक्षाचे सर्व लोक आहेत तेवढे सर्वांची भूमिका, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आमच्या या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. याच्यासाठी आमच्या आंदोलनात त्यांचा पण पाठिंबा आहे. म्हणून आदरणीय प्रियंका गांधी होत्या किंवा काँग्रेसचे सर्व खासदार होते, त्याच्यानंतर आमच्या नेत्या सुप्रियाताई पण होत्या, परत महाराष्ट्रातले म्हणजे मराठवाडा महाराष्ट्रातले सर्व खासदार तर 99% असे तेच होते, बाकी देशातले पण सर्व खासदार होते. आणि सर्वांचा पाठिंबा ह्या वाईट घटना, एवढं असं क्रूरतेनं मारलेलं आहे, एवढं म्हणजे टॉर्चर करू मारले आणि अशी एवढी वाईट प्रकारची हत्या कुणी बघितली नसेल अशी झालेली आहे. त्याच्यामुळं यांना न्याय मिळावा आणि मारेकऱ्याला सजा व्हावी ही मागणी देण्यासाठी, आमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय प्रियंका गांधी. आतापर्यंतची जी भूमिका आहे राज्य सरकारची ती पाहता तुम्हाला असं वाटतंय की याचा तपास हा राज्य सरकारच्या हातात राहणार, केंद्रीय यंत्रणांकडे दिला गेला पाहिजे? नाही, माझी एकच विनंती आहे की राज्य सरकार याच्यात कार्यक्षम नाही आहे, कारण राज्य सरकारच्या काही जणांचं तिथं हित संबंध गुंतलेले दिसतात. त्याच्यामुळं ही केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडेच हा तपास दिला पाहिजे, तरच ह्याला योग्य न्याय मिळेल. त्याच्यामुळेच मी अमित शहाजींना भेटलेलो आहे. आम्ही सर्वजण आणखी परत याच्यानंतर सुद्धा आमचं सेशन किती दिवस माहीत नाही मला, पण आणखी उद्या आजचा दिवस वाट बघून उद्या आम्ही सर्व पक्षाचे डेलिगेशन घेऊन आदरणीय अमित शहा यांच्याकडे जाणार आहे. म्हणजे असं माझी तरी इच्छा आहे. तर काय होतं की आम्हाला केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडूनच हा तपास झाला पाहिजे, तरच तपास होणार. म्हणजे बीड जिल्ह्यातले अवैध धंदे सगळे बंद होतील. बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था जी पूर्ण ढासळली ती पूर्वपथावर, कायद्याचं राज्य जर बीड जिल्ह्यात आणायचं असेल तर ह्या घटनेचा एकदा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडूनच तपास केला पाहिजे, तरच बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर येईल किंवा कायद्याचं राज्य बीड जिल्ह्यात येईल. नाही तर आता बीड जिल्ह्यात कायद्याचं राज्य नाही. छत्रपती संभाजी महाराज यांनी एका व्यक्तीचा, एका आमदाराचा उल्लेख केला होता, त्या व्यक्तीला मंत्रिपद देऊ नये असं म्हटलं होतं या सगळ्या तपासाच्या अंतर्गत. काय वाटतं, त्यांचा काही समावेश आहे? नाही, मी कुणाला काय करू नका म्हणा एवढा मोठा नक्कीच नाही.
मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. माझी एकच मागणी आहे की माझ्या कॉन्स्टिट्यूटमध्ये माझ्या मतदारसंघातला जो एक गरीब तरुण आणि एवढा सज्जन असा सरपंच ज्याला की किडनॅपिंग करून टॉर्चर करू मारलं, याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्या आरोपीला लवकरात लवकर पकडा आणि त्याच्या मागे ही घडवायला जर कुणी असेल तर त्याला सुद्धा सजा द्या. एवढीच माझी मागणी. कुणाला काय करावं, कुणी काय बोलले ते आदरणीय सगळे, त्यांच्यावर मी कोणावर काय बोलू इच्छित नाही. साहेब, तुम्हाला प्रोटेक्शनची गरज वाटते कारण तुम्ही जी भूमिका घेताय, ज्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीने अमानुषपणे मारलेला आहे, तुम्हाला याची भीती वाटत नाही का? सरकारच्या वतीने तुम्हाला काय प्रोटेक्शन दिलंय का? नाही, माझ्या जीवाची भीती मला कधीच वाटली नाही. पण जर शासनाला मी जे आमच्या सर्व काही लोकांनी सांगितलं की माझ्यावर काही होऊ शकते का, तर होऊ शकते, कारण या प्रवृत्तीचे लोक आमच्या जिल्ह्यात आहेत. त्याच्यामुळं मला संरक्षण देणं हे नक्कीच गरज आहे. पण आमच्या SP-ना वाटलं नाही का, कुणाला वाटत नाही काय. आम्ही पहिल्या दिवसापासून आमची बीड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती बघितली तर 100% मला संरक्षणाची गरज आहे असं माझं पण मत आहे. पण मी माझ्या जीवाला भेट नाही आहे. त्याच्यामुळं माझ्या जर माझं बलिदानच तिथं असेल तर मी त्यालाही घाबरत नाही, मला त्याची काही चिंता नाही. पण विषय आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलीस यंत्रणा किंवा संरक्षण यंत्रणाला जर वाटत असतं की खासदाराचं आपण संरक्षण करायला पाहिजे, खासदार राहावा, तर त्यांनी द्यायला पाहिजे. आणि त्याची मागणी पण काही जणांनी केली. आदरणीय पवारसाहेबांकडे केली, आदरणीय सेक्रेटरीकडे केली, आदरणीय सुप्रियाताईंनी सुद्धा सेक्रेटरी महाराष्ट्रांना पण पत्र दिलेलं आहे. पण आजपर्यंत तागायत तर मला कुठलं संरक्षण दिलेलं नाही आहे. मला गार्ड दिलेला आहे. गार्ड माझ्यासोबत तिकडे अचानक जिल्ह्यात असतात, इकडे दिल्लीत काही नाही किंवा घेत बी नाही. पण ते त्या पद्धतीनं मला वाटतं की कमीत कमी महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत ते दिलं पाहिजे. पण आता त्यांनी द्यायचं नाही द्यायचं, महाराष्ट्र शासनाला वाटत असेल खासदाराची गरज नाही तर ती ठरवतील काय असेल, त्याच्यावर मी काय बोलणार नाही. पण मी घाबरत नाही तर नाहीच घाबरत. त्याच्यामुळं मला काही घाबरायची भीती, माझ्या जीवाची भीती वाटत नाही. माझ्या कार्यकर्त्यांची, माझ्या मतदारांची, माझ्या माणसांच्या जीवाची मला भीती वाटते. माझ्या लोकांचा जो स्वतःचा जीव जगण्याचा अधिकार आहे तो कोणी हिरावून घेऊ नये, एवढ्या याच्यासाठी मला त्याची भीती वाटते. तो टिकवला पाहिजे, एवढीच माझी इच्छा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.